गणरायाचे 3 अवतार. गणपतीचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत. या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस पुढीलप्रमाणे मानले जातात. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस असतो. पुष्टीपती विनायक जयंतीबद्दलची माहिती. वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जयंती साजरी केली जाते. पुष्टीपती विनायक हा गणेशाचा एक अवतार आहे. पुष्टीपती विनायकाला पुष्टिकांत गणेश असेही म्हणतात. पुष्टी नावाची दक्ष प्रजापतीची कन्या होती. चंद्राच्या कलांपैकी एका कलेचे नाव पुष्टी असे होते. पुष्टी देवीचा पती पुष्टीपती गणेश होता. महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीच्या आवाहनावरून गणेशाने पुष्टीपती विनायकाचा अवतार धारण केला होता. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाचा जन्म झाला असे मानले जाते. हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून ओळखला जातो. गणेशोत्सव 10 दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे वेदव्यासजींनी भगवान गणेशाला महाभारत ग्रंथ लिहिण्याची विनंती केली होती, तेव्हा बाप्पाने 10 दिवस एक क्षणही न थांबता महाभारत लिहिले होते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. माघी गणेश जयंती ही तिलकुन चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते.